हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. दिस इज उदय. तर आज आपण काय करणार आहे, आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स बघतोय. ओके, तर त्याच्या आपण बऱ्याच गोष्टी बघितल्या. व्हॉट इज मीन बाय लिनियर इक्वेशन, नंतर मग व्हॉट इज मीन बाय लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल, व्हॉट इज मीन बाय लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. नंतर मग एक आपण ॲक्टिव्हिटी सॉल्व केली. ॲक्टिव्हिटी अशी होती की इक्वेशन्स दिले होते, त्याच्यावर आपल्याला ओळखायचं होतं की ते इक्वेशन्स लिनियर इक्वेशन आहे की नाही. ओके, तर ह्या गोष्टी बघितल्या. नंतर आपण प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व केला. तर आपण ते बरंच मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं की सिलेबस, अबाउट द सिलेबस, राईट. सो टुडे आपण आज आपण काय करणार आहे, आज आपण जे काल आपण कन्सेप्ट घेतला, ज्यांनी कोणी कालची व्हिडिओ बघितलं नसेल, जे डायरेक्टली ही व्हिडिओ बघताय, तर काल आपण ग्राफिकल मेथड डिस्कस केलं आहे. हाऊ टू फाइंड आउट सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग द ग्राफिकल मेथड. ओके, तर ते काल आपण बऱ्याच गोष्टी डिस्कस केल्या आहेत. ग्राफिकल मेथडने आपण सॉल्व कसं करू शकतो. तर आज आपण प्रॅक्टिस सेट 1.2 सॉल्व करणार आहे ऑन द बेसिस ऑफ ग्राफिकल मेथड. ओके, तर हेच आहे या ठिकाणी. आता मी तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट 1.1 मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे तुमचा. कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ इक्वेशन. म्हणजे आपल्याला टेबल जस्ट कंप्लीट करायचं आहे त्याच्यावरनं आपण ग्राफ फाइंड आउट करूयात. तर काय असणार आहे पहिल्या क्वेश्चनमध्ये, जस्ट फिल इन द ब्लँक स्पेसेस असणार आहे. तुम्हाला ते सॉल्व करून तुम्हाला ते फिल करायचं आहे. ओके, तर ह्या गोष्टी करायच्यात. तर बघा, एक्सची व्हॅल्यू पहिल्या ह्याच्यात 3 आहे. ओके, दिस इक्वेशन काय आहे तुझं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. सुरुवातीला एक्स इक्वल टू 3 आहे, म्हणून पुट एक्स इक्वल टू 3. जर इथं मी 3 पुट केलं तर 3 प्लस वाय इक्वल टू 3, वाय इज इक्वल टू 3 मायनस 3 इक्वल टू 0. म्हणजे काय होतं आहे, वाय तुझा काय भेटतो, तुला 0 भेटतो आहे, राईट. वाय 0 भेटतो आहे, म्हणजे तुझे हे पॉईंट्स किती आले तुझे, 3, 0. ओके, पुढचं सेम पद्धतीने वाय इक्वल टू वाय इथं 5 दिला आहे. ओके, वाय 5 दिला आहे, म्हणजे ह्या इक्वेशनमध्ये पुट करायचं आहे तुला वाय 5. एक्स प्लस वाय म्हणजे तुझा आला 5 इज इक्वल टू 3. म्हणजे तुला एक्स काय भेटेल, 3 इकडे प्लस 5 तिकडे जाताना मायनस होईल, राईट. म्हणजे तुझं हे भेटणार आहे -2. क्लिअर. सो हा तुझा भेटेल तुझा -2. म्हणजे तुझं हे भेटणारे पॉईंट्स -2, 5. ओके, पुढचं काय तुझं वाय तुझं आहे 3. ह्याच पद्धतीने जर तुम्हाला प्रॉब्लेम कॅल्क्युलेशन करताना जर प्रॉब्लेम येत असतील तर ह्या पद्धतीने सॉल्व केलं तरीही चालणार आहे. y इक्वल टू 3 आहे, मीन्स एक्स प्लस 3 होणार आहे, बरोबर. म्हणजे हा प्लस तिकडे जाताना -3 होणार आहे, म्हणजे एक्स इक्वल टू तुझं 0 येणार आहे. सो हे काय असणार आहे तुझं 0, 3. क्लिअर. सो आता पुढचं एक्झाम्पल घेऊयात. पुढचं पण तेच ॲक्टिव्हिटी. वाय तुझा 0 दिला आहे, वाय 0 दिलेला आहे, म्हणजे हा टोटली वाय 0 होऊन जाणार आहे, म्हणजे एक्स इक्वल टू तुझा 4 असेल. ओके, दिस विल बी द 4. देन आन्सर विल बी 4, 0 आर द पॉईंट्स विच सॅटिस्फाय दिस इक्वेशन. ओके, सो एक्स किती तुझा -1 आहे, एक्स -1 आहे. एक्स पुट एक्स इक्वल टू -1, एक्स इक्वल टू -1 आहे, म्हणजे -1 मायनस वाय इज इक्वल टू 4. ओके, हा -y तिकडे जाताना +y होईल, आणि हा -1 हा +4 इकडे येताना -4 होईल, म्हणजे हे -4 होऊन जाईल. हा y -y तिकडे जाताना +y होऊन जाणार आहे, म्हणजे हे y असणार आहे, म्हणजे y इक्वल टू -5. ओके, मायनसची बेरीज होणार आहे, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह तुमचं मायनस असल्यामुळे या ठिकाणी मायनस येणार आहे. ओके, तर हा तुझा असणार आहे -5. सो -1 -5 दिस इज द ऑर्डर्ड पेअर आहे, जे की सोल्युशनला सॅटिस्फाय करते. पुढचं जे ऑलरेडी दिलेलं आहे 0, एक्स इक्वल टू 0 टाकलं तर वाय तुझा -y इक्वल टू 4 येतो आहे. -y तिकडे गेल्यावर वाय इज इक्वल टू -4 येत आहे, म्हणजे हे तुझे पॉईंट्स असणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. तर कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ इक्वेशन. आपल्याला फक्त टेबल कंप्लीट करायचा आहे. ओके, दिस विल बी द फर्स्ट क्वेश्चन इन युअर प्रॅक्टिस सेट 1.2. ओके, पुढचा मला एक पॉईंट डिस्कस करायचा आहे, जे काल आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे, ते आज आपण परत घेणार आहे. 2-3 गोष्टी सांगणार आहेत, जे की खूप इम्पॉर्टंट असणार आहे तुमच्यासाठी. जर ते तुम्ही, म्हणजे इट इज नॉट नेसेसरी दॅट यू हॅव टू अंडरस्टँड दॅट कन्सेप्ट, बट इफ इट इज पॉसिबल टू अंडरस्टँड दिस कन्सेप्ट, देन तुम्हाला खूप मदत होणार आहे. देन इट इज व्हेरी बेनिफिशियल फॉर यू. ओके, तुम्ही डायरेक्टली इक्वेशन्सला बघून आयडेंटिफाय करू शकता की त्या 2 सायमल्टेनियस इक्वेशनचे सोल्युशन्स काय असणार आहे. तो कन्सेप्ट आहे, खूप सिम्पलचा कन्सेप्ट आहे, फक्त व्यवस्थित लक्ष द्या. ओके,
एक्स प्लस 2y इक्वल टू 4, 3x प्लस 6y इक्वल टू 12. कालच्या व्हिडिओमध्ये, कालची जवळपास खूप मोठी व्हिडिओ झाली आपली 47 मिनिटाची, तर त्या व्हिडिओमध्ये मी लास्टला एक पॉईंट डिस्कस केला होता. 2 इक्वेशन्स घेतले होते ऑलरेडी. लेट्स डिस्कस म्हणून पेज नंबर 9. ओके, पेज नंबर 9वर तो पॉईंट दिला होता आणि त्याचे क्वेश्चन्स होते 4-5. आपण ते सॉल्व केले होते. तर त्या बाबतीतच मला थोडं सांगायचं आहे तुम्हाला की काल काय आपण डिस्कस केलं होतं. काल इफ यू रिमेंबर एस्टरडेज व्हिडिओ, तो काय बघितलं होतं आपण, याचे रेशो, कोइफिशियंट ऑफ एक्स, कोइफिशियंट ऑफ वाय. कोइफिशियंट म्हणजे नेमकं काय, कोइफिशियंट हे तुझं हे असतं एक्सच्या अगोदरची जी कॉन्स्टंट व्हॅल्यू असते ती कोइफिशियंट असते. सो हे कोइफिशियंट्स असतात तुझे, ही कॉन्स्टंट टर्म असते, तर हे जे असतात रेशो ऑफ कोइफिशियंट ऑफ एक्स, कोइफिशियंट ऑफ वाय, कोइफिशियंट ऑफ कॉन्स्टंट टर्म यांचे रेशो ज्यावेळेस इक्वल येतात तर तो म्हणजे हे दोघं लाईनचे जे ग्राफ्स असतील विल बी लाय ऑन सेम लाईन. म्हणजे ग्राफ काढला ऑलरेडी पेज नंबरवर दिलेलं आहे, आपण ते काल डिस्कस केलंही आहे जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितली असणार तर आज मला ह्याच्याबद्दल थोडे 2-3 पॉईंट्स क्लिअर करायचे आहेत. तर आज सर्वात अगोदर काल काय बघितलं होतं आपण, ज्यावेळेस मी जनरल फॉर्म लिहून टाकतो याचा, a1x प्लस b1y इज इक्वल टू c1, a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. These are the two general form of equations. Okay, now हे बघा केस नंबर फर्स्ट जे की आपण काल डिस्कस केली होती, काय होती, ज्यावेळेस a1/a2, b1/b2, c1/c2, ज्यावेळेस ह्या सगळ्यांचा रेशो इक्वल असणार आहे. बघा या ठिकाणी रेशो काय, एक्सचे कोइफिशियंट घेतले तर 1/3. ओके, वायचे कोइफिशियंट घेतले तर 2/6 म्हणजे अगेन 1/3. याचे कोइफिशियंट घेतले तर 4/12 दॅट मीन्स 4 3 12 मीन्स 1/3. ज्या म्हणजे सगळ्यांचे जर रेशो कॉन्स्टंट येत असतील, कॉमन येत असतील, तर आपण काय म्हणू शकतो की these two solutions of equations having infinite solutions. ओके, ते सेमच लाईनवर दोघं इक्वेशन लाय करतायत तर त्याचे अनंत सोल्युशन, अनकाउंटेबल सोल्युशन्स असणार आहेत. तर याच्यावरून आपण काय म्हणू शकतो की सायमल्टेनियस इक्वेशन्स have infinite solutions. ओके, हा पॉईंट क्लिअर झाला असेल, कदाचित क्लिअर झाला असेल काय सांगितलं आहे. केस नंबर सेकंड काय असणार आहे तुमची, केस सेकंड अशी असणार आहे तुमची, ज्या सपोज मी इथं एक स्मॉल चेंज करतो मी या ठिकाणी. हे जे इक्वेशन आहे ना 3x प्लस 6y इज इक्वल टू 12, याला मी या ठिकाणी 10 करतो. लेट सपोज आय विल डू इट दॅट. जर या ठिकाणी मी 10 केला तर काय असणार आहे, तर या ठिकाणी एक्सचा कोइफिशियंटचा रेशो, कोइफिशियंट ऑफ एक्स, रेशो ऑफ कोइफिशियंट ऑफ एक्स इक्वल टू रेशो ऑफ कोइफिशियंट ऑफ वाय, बट रेशो ऑफ कोइफिशियंट ऑफ कॉन्स्टंट टर्म विल नॉट बी इक्वल. ओके, ह्या दोघं कोइफिशियंट ऑफ एक्स, कोइफिशियंट ऑफ वायचे रेशो इक्वल येत आहेत पण कॉन्स्टंट टर्मचे रेशो इक्वल येत नाही. तर अशा कंडिशनला काय होतं, हे बघा जस्ट लिसन, ह्या इथं तुम्हाला पर्टिक्युलर एक हे दिलं आहे, पर्टिक्युलर डिस्टन्स आहे त्या 2 पॉईंट्समधलं. म्हणजे हे जे ह्या केसमध्ये दोघं जे इक्वेशन्स असणार आहे, ह्या दोघं इक्वेशन ते तुमचे पॅरलल असणार आहे. ओके, ते तुमचे पॅरलल असणार आहे. म्हणजे केस कशी असणार आहे, a1/a2, b1/b2 बट इज नॉट इक्वल टू c1/c2. बघा 1/3, 2/6 म्हणजे 1/3 वायचे कोएफिशियंट, बट कॉन्स्टंट टर्म काय आहे 4/10 म्हणजे 2/5 येत आहे तुझं. म्हणजे हे इक्वल नाही, कॉन्स्टंट टर्म इक्वल नाही आहे, बट हे एवाले एच्या फॉर्ममध्ये बी फॉर्म आहे हे इक्वल आहे. अशा केसमध्ये काय असणार आहे की अशा केसमध्ये तुझा जो ग्राफ असणार आहे, जस्ट सी हिअर, अशा केसमध्ये सपोज दिस विल बी द युअर एक्स ॲक्सिस, दिस विल बी द एक्स डॅश, हे तुझी वाय ॲक्सिस असणार आहे, हे तुझं वाय डॅश असणार आहे. अशा केसमध्ये जे हे 2 इक्वेशन्स असणार आहे ना, हे 2 इक्वेशन्स हे तुझे पॅरलल असणार आहे. असे एक पर्टिक्युलर डिस्टन्स असणार आहे त्यामध्ये आणि हे तुझे पॅरलल असणार आहे. ही तुझी पहिली सपोज एक्स प्लस 2y इज इक्वल टू 4. तर हे पॅरलल असल्यामुळे काय असणार आहे की हे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला भेटत नाही. याच्यातनं काय कळतं आपल्याला, क्लिअर काय होतं की आपल्याला याच्यातनं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन भेटत नाही. म्हणजे आपल्याला एक क्लिअर होतं की ह्या दोघं सायमल्टेनियस इक्वेशनला सोल्युशनच नाही आहे. कळतं आहे. तर याच्यावरून आपण हे सांगू शकतो की सायमल्टेनियस इक्वेशन्स हॅव
नो सोल्युशन्स. ओके, तर अशा पद्धतीने जर इन केस क्वेश्चन्स आला तर आपण तो डिस्कस करूयात. पुढे आला तर प्रॉब्लेम सेटमध्ये आला तर आपण तो डिस्कस करणारच आहे, पण हे क्लिअर होणं खूप महत्त्वाचं होतं. आता केस नंबर 3 काय असू शकते तुझी? केस नंबर 3 सिम्पल आहे. कोइफिशियंट ऑफ एक्स, कोइफिशियंट ऑफ वाय, कोइफिशियंट ऑफ कॉन्स्टंट टर्म तिघही डिफरंट असतील, म्हणजे तिघही टोटली डिफरंट असणार आहे. ओके, म्हणजे काय केस असू शकते तुझी? a1/a2 इज नॉट इक्वल टू b1/b2 इज नॉट इक्वल टू c1/c2. आणि मोस्ट ऑफ द क्वेश्चन सगळेच क्वेश्चन तुझे हे असेच असणार आहे. सगळ्यांचे कोइफिशियंट डिफरंट असणार आहेत. सगळ्यांचे कोइफिशियंट म्हणजे सगळ्यांचे रेशो ऑफ द पर्टिक्युलर रेशो ऑफ कोइफिशियंट ऑफ एक्स इज नॉट इक्वल टू रेशो ऑफ कोइफिशियंट ऑफ वाय इज नॉट इक्वल टू रेशो ऑफ कोइफिशियंट ऑफ कॉन्स्टंट टर्म. असं असेल त्यावेळेस तुझं काय असणार आहे? सायमल्टेनियस इक्वेशन हॅज युनिक सोल्युशन. फक्त एकच सोल्युशन असणार आहे, फक्त एक सोल्युशन असणार आहे. ओके, सायमल्टेनियस इक्वेशन्स हॅज युनिक सोल्युशन्स. ओके, तर हे तुझं असणार आहे युनिक और वन सोल्युशन, जे की आता बघणार आहे आपण. हे पॉईंट्स आय थिंक हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला असणार आहे. जर लक्षात ठेवता येत असेल किंवा जर समजत असेल तर वेल अँड गुड. ओके मित्रांनो, तर याच्याने फायदा तुम्हाला असा होणार आहे, इक्वेशन्सला बघून तुम्ही डायरेक्टली सांगू शकता की ह्या समोरच्या इक्वेशन्सचे सोल्युशन्स किती आहे. ओके, आयदर दिस इक्वेशन हॅज इन्फायनाइट सोल्युशन, आयदर दिस इक्वेशन हॅज नो सोल्युशन, आयदर दिस इक्वेशन हॅज युनिक सोल्युशन और वन सोल्युशन. ओके, बघा क्वेश्चन नंबर 2. इफ यू हॅव बुक्स देन लुक ॲट देअर. क्वेश्चन नंबर प्रॅक्टिस सेट 1.2 क्वेश्चन नंबर 2 मध्ये जर तुम्ही सगळे क्वेश्चन्स ऑब्झर्व करा, 2 इक्वेशन दिले प्रत्येक क्वेश्चनमध्ये, सगळे सायमल्टेनियस इक्वेशन्स ऑब्झर्व केल्यावर तुम्हाला एक कळतं आहे की रेशो ऑफ, म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलं आता, रेशो ऑफ कोइफिशियंट ऑफ एक्स, रेशो ऑफ कोइफिशियंट ऑफ वाय, त्यांचे जे रेशो बघितले टोटली सगळे डिफरंट आहेत त्या क्वेश्चनमध्ये. याचा अर्थ काय आहे की ह्या सगळे जे क्वेश्चन्स आहेत तुमचे 6 क्वेश्चन्स, त्यांचे एक युनिक सोल्युशन असणार आहे, एक वन सोल्युशन असणार आहे. ओके, त्यांचं एक युनिक सोल्युशन असणार आहे, त्यांचं एक वन सोल्युशन असणार आहे. तर तुम्हाला तेच सॉल्व करायचं आहे. पहिल्यांदा काय करणार, सिम्पली 3-4 स्टेप आहेत. सुरुवातीला काय करणार, एक इक्वेशन्स असेल. ओके, एक इक्वेशन घ्यायचं. इक्वेशन घेतल्यानंतर एक कन्व्हेनियंट जी सोयीस्कर व्हॅल्यू असेल, जी द व्हॅल्यू विच विल बी इझिली प्लॉट ऑन ग्राफ. ओके, जी व्हॅल्यू तुमची ग्राफवर इझिली प्लॉट होईल, कन्व्हेनियंट व्हॅल्यू, ते ट्राय करायचं आहे. जास्तीत जास्त काय करायचं की पॉईंटमध्ये यायला नाही पाहिजे. आलं तर 0.5 ओके, 0.2 ओके, बट 0.33 इज नॉट ओके, राईट. 1/3 यायला नाही पाहिजे. सो क्वेश्चन सॉल्व करताना याची काळजी घ्यायची. ओके, तर हे तुझं असणार आहे. तर दुसरा क्वेश्चन तुझा असणार आहे x + y इज इक्वल टू 5. हा दुसरा क्वेश्चन आहे. पहिले 2 क्वेश्चन खूप इझी आहे. तर मी दुसरा क्वेश्चन घेतो. x + y इज इक्वल टू 5, x - y इज इक्वल टू 3. तर हे बघा, हे 2 इक्वेशन्स दिलेले. सुरुवातीला मी काय सांगितलं, 4 स्टेप्स असणार आहे तुमचे. 4 स्टेप्स असणार आहे. सुरुवातीला काय घ्यायचे, कन्व्हेनियंट व्हॅल्यू घ्यायची, एक्सची व्हॅल्यू कन्व्हेनियंट घ्यायची, मग वायची व्हॅल्यू भेटेल. मग ते दोघं पॉईंट तुम्ही XY चे पॉईंट्स लिहून घ्यायचे. ते लिहिल्यानंतर 2 चार्ट तयार करायचे. 2 चार्ट तयार करायचं. त्यांचा तयार झालेल्या चार्टचा यूज करून ग्राफवर ते पॉईंट्स प्लॉट करायचे. आणि दोघं इक्वेशन्सचे मग एक आपल्याला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन्स भेटेल. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन तेच तुझं सोल्युशन असणार आहे इक्वेशन्सचं. ओके, तर हे असणार आहे. आपण डिस्कस करूयात आता. रेड पेन हे तुझं पहिलं इक्वेशन्स आहे. ओके,
तर हा चार्ट ड्रॉ केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली असं सॉल्वही करू शकता. जसं लेट सपोज आय पुट x इक्वल टू 0. ओके, पुट x इक्वल टू 0, देन तुम्ही सॉल्व करू शकता 0 + y इक्वल टू 5, देन y इक्वल टू 5 असंही सॉल्व करू शकता. आणि जर कॅल्क्युलेशन तुम्हाला वाटत असेल की आय मेक कॅल्क्युलेशन्स वाईल आय सॉल्व दिस क्वेश्चन्स, देन प्रेफरेबली तुम्ही हेच करायचं आहे, व्हॅल्यू पुट करून बघायच्या. पुट x इक्वल टू 2 इन दिस इक्वेशन, मग व्हॅल्यू वायची काढायची आणि मग ते चार्ट रेडी करायचा. तसंही करू शकता, वेल अँड गुड, तसंही केलं तरी चालेल. तर आणि डायरेक्टली करता आलं तर ते पण बेस्टच असणार आहे. सपोज आय पुट x इक्वल टू 0. येस, सपोज आय पुट x इक्वल टू 0. जर मी या ठिकाणी x 0 पुट केला तर हे 0 होऊन जाईल. 0 + y म्हणजे y इक्वल टू 5, म्हणजे y उरणार आहे तुझा, राईट. 0 x तर 0 होऊन गेला आहे, म्हणजे y इक्वल टू 5, म्हणजे y इक्वल टू तुझा 5 येईल, म्हणजे 0 5 हे तुझे पॉईंट्स झाले. क्लिअर. आता तू x इक्वल टू सपोज मी 1 पुट केला. x इक्वल टू सपोज लेट्स से आय पुट x इक्वल टू 1, देन व्हॉट हॅपन, x 1 तुझा 1 + y इक्वल टू 5. ओके, हा +1 तिकडे जाताना मायनस होईल, म्हणजे y इज इक्वल टू 5 - 1, म्हणजे हे तुझं असणार आहे 4 1 4. क्लिअर. सो आता मी काय करेल, x 0 पुट केला मी, सपोज y 0 पुट करून टाकला. y 0 पुट केला तर इथे x इक्वल टू 5 असणार आहे तुझं. पुढे काय असणार आहे की सपोज मी x इक्वल टू 2 पुट केला. 2 + y लिहायचं. जर इफ यू आर नॉट कॉन्फिडंट बाय डुईंग कॅल्क्युलेशन, देन यू कॅन इझिली सॉल्व. यू कॅन शो देअर पुट x इक्वल टू 2. x इक्वल टू 2 पुट केला तर 2 + y इक्वल टू 5. हा +2 तिकडे जाताना -2 होईल, म्हणजे y इज इक्वल टू 5 - 2, म्हणजे y इज इक्वल टू 3 असणार आहे तुझा. y इज इक्वल टू 3 असणार आहे, म्हणजे 2 3 हे तुझं सोल्युशन असणार आहे. इथे काय असणार आहे, 5 0 हे तुझे सोल्युशन्स असणार आहे. ओके, तर हे तुझे सोल्युशन्स असणार आहे. आता आपण एक चार्ट रेडी झाला, आता दुसऱ्या इक्वेशनचा चार्ट तयार करायचा. तर हा दुसरा चार्ट तयार झाला आहे. आता काय करणार आपण दुसऱ्या इक्वेशनचे, म्हणजे आता याचे पॉईंट्स काढायचे आपल्याला. काय करणार, सुरुवातीला सिंपल कन्व्हिनियंट व्हॅल्यू काढायचे. x व्हॅल्यू 0 पुट करून बघा, x व्हॅल्यू 1 पुट करून बघा, x किंवा y ची व्हॅल्यू 2 पुट करून बघा. तर हे बघा, x इक्वल टू सपोज मी 0 पुट केलं, x इक्वल टू 0 होऊन जाईल, म्हणजे 0 - y. ओके, 0 - y इक्वल टू 3. x तर तुझा 0 झाला आहे, म्हणजे -y इक्वल टू 3 आलं आहे. हा -y तिकडे गेल्यावर प्लस होऊन जाईल, सॉरी हा -y तिकडे कन्वर्ट होऊन जाईल, म्हणजे y इक्वल टू -3 होऊन जाणार आहे तुझा, म्हणजे 0 - 3. ओके, आता मी काय करेल, y इक्वल टू 0 पुट करेल. ओके, y इक्वल टू मी 0 पुट केलं, y 0 पुट केल्यावर काय होईल, हे 0 होऊन जाईल. टोटली ही टर्म तुझी 0 होऊन जाईल, म्हणजे तुझं उरेल काय, x इक्वल टू 3. ओके, उरेल काय तुझं x इक्वल टू 3, म्हणजे तुझं काय हे पॉईंट्स असणार आहे जे की ह्या इक्वेशनला सॅटिस्फाय करत आहे, म्हणजे हे पॉईंट्स तुझे सोल्युशन्स आहेत या इक्वेशनचे. आता x इक्वल टू मी सपोज 2 पुट केला. सपोज आय पुट x इक्वल टू 2, देन व्हॉट हॅपन्स, लिहून घ्यायचं पुट x इक्वल टू 2. x इक्वल टू 2 पुट केलं काय होतं, 2 - y इक्वल टू 3. हा -y तिकडे जाताना +y होणार आहे, म्हणजे काय होईल, 2 हा +3 इकडे त्यांना मायनस होते, 2 - 3 इक्वल टू y. सो y इज इक्वल टू 2 - 3, दॅट मीन्स -1 तुझं हे असणार आहे. वायची व्हॅल्यू काय येणार आहे तुझी, -1, म्हणजे हे y तुझं -1 असणार आहे. हे तुझे 2 - 1 हे तुझे सोल्युशन असणार आहे. दिस ऑर्डर्ड पेअर इज द सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. नाव आता पुढे काय करू शकतो तू, yला 1 पुट केलं. सपोज आय पुट y ॲज 1, देन व्हॉट हॅपन्स, yला मी 1 पुट केल्यावर x - 1 इज इक्वल टू 3. हा x हा -1 तिकडे जाताना +1 होईल, म्हणजे 3 + 1 इक्वल टू 4. x काय असणार तुझा 4, म्हणजे तुझं हे काय असणार आहे 4 1 हे तुझं सोल्युशन असणार आहे. क्लिअर.
So in this way we find out the points. Okay, in this way we find out the points and prepared a chart using with the help of these equations, right? So आता आपण काय करणार आहे, आता आपण मस्तपैकी एक ग्राफ प्लॉट करायचं आहे, एकदम मस्तपैकी एक ग्राफ प्लॉट करायचे, हे पॉईंट्स त्या ग्राफवर शो करायचे आणि दोघं लाईनचे इक्वेशन्स क्रॉस होतील, एकमेकांना क्रॉस होतील आणि एक आपल्याला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन भेटेल आणि तो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ह्या दोघं इक्वेशनचं सोल्युशन्स असणार आहे, राईट? सो लेट्स ड्रॉ दी ग्राफ. ही एक्स ॲक्सिस असते, ही वाय ॲक्सिस असते, हे तुम्हाला माहितीच आहे. सर्वात अगोदर स्केल लिहून घ्यायचं. सपोज स्केल लिहून घ्यायचं. स्केल इज व्हेरी इम्पॉर्टंट. इफ यू डिड नॉट राईट स्केल देन यू विल लूज युअर मार्क्स. 1.5 मार्क्स तुम्ही लूज करू शकता. सो स्केल लिहायचं आधी. ओके, तर आपल्याला काय 1, 1, 5, 3 या फॉर्मॅटमध्ये आपले जे पॉईंट्स आलेले आहेत ते पॉईंट्स आपले आलेले आहेत. तर मग आपण स्केलमध्ये काय लिहू, स्केल 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. म्हणजे आपला जो ग्राफवर 1 सेंटीमीटर असणार आहे तो 1 युनिट असणार आहे. सपोज तुझा हा जो चार्ट आहे, हा चार्ट तुझा आला काहीतरी एक्सच्या व्हॅल्यू तुझ्या 10 येत आहे, वायची व्हॅल्यू 20 येते, कुठे 30, 40, कुठे 60 येते. तर काय करशील सिम्पल 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 युनिट. 1 सेंटीमीटर इक्वल टू 10 युनिट घेऊन तू सॉल्व करू शकतो. म्हणजे तुझा जो हा 1 सेंटीमीटर असेल तू इथं 10 लिहिशील, इथं 20 लिहिशील तसं. ओके, सो 1, 2, 3, 4, 5, 9पर्यंत 8, 9पर्यंत लिहायचं. कारण की बरेच पुढच्या क्वेश्चन्सला आपल्याला ते 9, 8, 1 पण सोल्युशन असू शकतो दोघं इक्वेशनचं. सो 1, 1, 2, 3, 4, 5, -1, -2, -3, -4, -5, -1, -2. ग्राफ प्लॉट केल्या गेल्यानंतर हे जे पॉईंट्स आहेत चार्ट्समधले ते इथं पुट करायचे, म्हणजे ते शो करायचे पॉईंट्स. तर आता पहिला पॉईंट काय तुझा 0, 5, x0. हे केल्यानंतर काय करायचं, पहिला पॉईंट काय तुझा 0, x0, 0, 5 हा तुझा पॉईंट. ओके, दिस विल बी द पॉईंट. दुसरा पॉईंट काय तुझा 1, 4, x1, 1. ओके, 4, y4, दिस विल बी द पॉईंट. हा तुझा पॉईंट असणार आहे. हा तुझा पॉईंट असणार आहे. तिसरा पॉईंट काय 50, 50, x50, दिस विल बी द पॉईंट. ओके, नाउ नेक्स्ट पॉईंट किती आहे 2, 3, x2, x2, 3. ओके, हा तुझा पॉईंट असणार आहे. तर याच्यात एक स्ट्रेट लाईन जाईल ती ड्रॉ करायची. ती ड्रॉ केल्यानंतर त्या पर्टिक्युलर सपोज ही लाईन आहे ती शो करायचं x + y = 5. ओके, हे शो केल्यानंतर आता दुसरं ड्रॉ करायचं 0,
x0 -3, this will be the point, okay, x0 -3, y -3. Second point, x3, okay, 30, okay, this will be the point. Next 2 - 1, x2, okay, this -1, okay, यहाँ पे. तर या ठिकाणी आपल्याला हा तुझा पॉईंट असणार आहे. 4 1 4 x4, ओके, x4 1 1 म्हणजे तुझा इथं पॉईंट, ओके. तर हे पॉईंट्स रेडी झाले. याच्यातनं एक स्ट्रेट लाईन आहे ती ड्रॉ करायची. ही एक स्ट्रेट लाईन जाईल. ग्राफवर व्यवस्थित ड्रॉ करा. स्ट्रेट लाईन पक्का जाणार आहे. तर एवढी काळजी तुम्ही लोकांनी सगळ्यांनी घ्यायची आहे. तर सेकंड इक्वेशनचं काय आहे तुझं ते शो करायचं आहे. x - y = 3, ओके. तर तुला आता पॉईंट ऑफ इंटरसेक्शन भेटतोय. काय पॉईंट ऑफ इंटरसेक्शन हा इथं भेटतो तुला x4 y1 म्हणजे 4 1. मग लिहायचं की मग खाली लिहायचं ॲन्सर्समध्ये की इन दिस ग्राफ 4 1 इज द पॉईंट ऑफ इक्वेशन of both the 4 1 is the point of intersection of this equation, okay. नंतर मग आन्सर लिहायचं आहे xy = 4 1 is the solution of given simultaneous equations, okay. जर आपल्याला क्रॉस चेक करायचं आहे की ते आपलं बरोबर आहे की नाही, पहिली मेथड आपण लर्न केली कोणती, एलिमिनेशन मेथड. त्याचा यूज करून आपण फाइंड आउट करून घ्यायचे पॉईंट्स. आता बघा x + y = 5, x - y = 3, प्लस वाय मायनस वाय कॅन्सल आउट होऊन जातील. हा x 2x होऊन जाईल. प्लस 5 हा 5 हा 3 तुझा 8 होऊन जाईल. म्हणजे तुला इथं भेटलं x = 4, 2 तिकडे इकडे मल्टिपल आहे, तिकडे जाताना डिवाइडला होईल. x = 4, x याच्यात 4 पुट केला तर y तुला भेटतं आहे 1. म्हणजे तुझे सोल्युशन्स काय आहे तुझे 4 1, जे की आपण ग्राफिकल मेथडने काढले. इफ यू वॉन्टेड टू क्रॉस चेक द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन, देन यू कॅन सॉल्व इझिली. तू इलिमिनेशन करून चेक पण करू शकणार आहे की तुझं इक्वेशन सॉल्व करणार आहे. बट तू व्यवस्थित सॉल्व केलं तुम्ही, सॉरी फॉर दॅट, तुम्ही जर सगळं व्यवस्थित सॉल्व केलं ना तर इझिली तुम्ही ग्राफवर तुम्हाला सोल्युशन भेटून जाणार आहे, ओके. स्टार्ट करतोय प्लस व्हिडिओ वगैरे टाकायला नंतर चला आपण बाकीचं नंतर शूट. तर या ठिकाणी चौथा क्वेश्चन आता आपण घेऊयात. प्रॅक्टिस सेट 1.2 मधला क्वेश्चन 2 मधला चौथा क्वेश्चन. जस्ट लिसन, बघा काय आहे क्वेश्चन. 3x - y = 2. बरोबर. सिम्प्लिफिकेशनसाठी काय करू शकतात, हा -yला तिकडे घेऊन जायचं म्हणजे, आणि हा +2ला इकडे घेऊन यायचं म्हणजे हा असं होऊन जाईल तुला 3x, हा +2 इकडे येताना -2 होऊन जाईल. 3x - 2 = y. क्लिअर. तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे की कन्व्हिनियंट पॉईंट फाइंड आउट करायचे, जे सोयीस्कर पॉईंट्स असतील, ओके. तर मी काय करेल की सुरुवातीला मी x ला 0 इथं पुट करेल. इथं x ला 0 पुट केलं. x ला मी 0 पुट केल्यानंतर काय होईल, 3 × 0 डायरेक्टली सगळं 0 होऊन जाईल, ओके. म्हणजे उरेल काय तुझं -2 = y, म्हणजे तुझा y काय असणार आहे -2, म्हणजे 0 - 2, राईट.
सो नेक्स्ट काय करू शकतो मी, एक्सला इथं 1 पुट करू शकतो. एक्सला मी सपोज 1 पुट केलं, 3 × 1 किती 3. ओके, 3 - 2 किती होतं तुझं 1 होऊन जाईल. म्हणजे 1 1 हा पण एक पॉईंट आहे जो की या इक्वेशनला सॅटिस्फाय करतो आहे, सोल्युशन आहे हा पॉईंट. पुढचं काय आहे, मी इथं 2 जर पुट केला तर काय भेटेल मला, सपोज आता मला मायनसमध्ये आणायचं काहीतरी. सो आय पुट -1, एक्स इक्वल टू -1 पुट केला तर काय होईल, 3 × -1 3 × -1 -3. म्हणजे सॉल्व करून बघायचं. सपोज तुम्हाला पेपरमध्ये सॉल्व केला, म्हणजे सॉल्व जरी केलं तरी चालेल, पुट एक्स इक्वल टू -1 असं केलं तरी चालेल. म्हणजे तुझं काय होऊन जाईल, -3 - 2 इक्वल टू वाय. -3 - 2 ॲडिशन होणार आहे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस आहे म्हणून -5 येणार आहे तुझा. म्हणजे किती असणार तुझा -5. ओके, -1 -5 राईट. पुढे काय करू शकतो मी, सपोज आता मी इथं वायला 0 केलं. वायला बघा, आता एक गोष्ट क्लिअर करतो. सपोज मी वायला इथं 0 केलं, सपोज मी वायला 0 केलं तर काय येईल, 3x - 2 इक्वल टू 0. राईट. मी जर वायला 0 करण्याचा प्रयत्न केला तर असं येईल, हा 3x हा -2 तिकडे जाताना +2 होऊन जाणार आहे. म्हणजे इथं कसं असणार आहे, असं असणार आहे. राईट. पुढे मी x = 2/3, x = 2/3. ओके, तर याचं मी उत्तर जर काढायला गेलं, मी काय बोललो होतो 1/3 2/3 असं आलं तर ते आपल्याला आणायचं नाही ग्राफमध्ये. म्हणून असे पॉईंट्स घ्यायचे जे की तुमचे इझी पडतील. आता याचं काय होऊन जाईल, मी जर सॉल्व करायला गेलो याला तर काय होईल, याला 6.66666666 या पद्धतीने ते रिकरिंगमध्ये जाणार आहे. क्लिअर. तर आपल्याला हे पॉईंट्स नाही आणायचे का, तर कळालंच असेल का आणायचे नाही, की आपल्याला इट बिकम्स डिफिकल्ट टू प्लॉट ऑन दी ग्राफ. ओके, सो दॅट्स वाय वी डोंट. म्हणून आपण अशा पद्धतीने असं जर व्हॅल्यू येत असेल तर ते आपल्याला अवॉइड करायचं आहे. तर आता मी काय करू शकतो, इथं सिम्पल x = मी 2 पुट केला, 3 × 2 किती झाले तुझे 6 - 2 6 - 2 इक्वल टू 4 मीन्स 2 4 तुझे पॉईंट्स असणार आहे. क्लिअर. सो नाव आता याच्यात मी तसंच करतो, 2x - 3. हां, आता काय 2x - 3 = y. सेम कन्व्हिनियंट पॉईंट फाइंड आउट करायचा प्रयत्न करायचा. कन्व्हिनियंट काय आहे, सपोज मी x = 0 पुट केला तर इथं y = हे टोटल 0 होऊन जाईल, हे टोटल 0 होऊन जाईल. ओके, हे टोटल 0 होणे म्हणजे y = -3 असणार आहे तुझा, 0 - 3. ओके, पुढे मी काय करेल, x = सपोज मी 1 पुट केलं, x 2 × 1 दॅट मीन्स 2 -3 म्हणजे -1 येणार आहे तुझा. x = सपोज मी 1 पुट केला तर काय होईल, 2 - 3 म्हणजे तुझं हे -1 येणार आहे, 1 - 1. क्लिअर. आता मी पुढे x = सपोज मी 2 पुट केला, x = सपोज मी 2 पुट केला तर काय येईल, 2 × 2 = 4. राईट. 4 - 3 किती असणार आहे तुझं, 4 - 3 तुझं काय असणार आहे 1. हे तुम्ही सॉल्व करा, सॉल्व करून बघा. पुट x = 2, x = 2 × 4. ओके, 2 × 2 4 -3 = y. ओके, y = 1. ओके, देन यू कॅन पुट हिअर. असं केलं तरी चालतं. 2 ॲक्च्युली तसंच करा, ज्याच्याने काय होईल, तुमचं कॅल्क्युलेशन मिस्टेक नाही होणार. क्लिअर. सो दिस इज यू कॅन सॉल्व इन दिस वे. पुढे काय करू शकतो तो, आता काय करू शकतो मी, आता मी x = 2 पुट केला, x = मी 4 - 3, x = मी सपोज 3 पुट केला, 3 × 2 = 6 6 - 3 तुझं कसं काय असणार आहे 3 3. क्लिअर. सो हे झाल्यानंतर आता तुला हे पॉईंट्स ड्रॉ करायचे, तुला हे पॉईंट्स ग्राफवर दाखवायचे. सुरुवातीला हा तुमचा पहिला पॉईंट, दुसरा काय 1 1 1 1 1 1 हा 1 1 हा पॉईंट. तिसरा पॉईंट आहे -1 -5 x -1 -1 -1 चौथा पॉईंट आहे 2 4 x 2 4 y 4 x 2.
तर अशा पद्धतीने आपल्याला पॉईंट्स भेटले. मग त्याच्यानंतर आपल्याला स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायचं आहे त्या पॉईंट्समधनं. ही एक स्ट्रेट लाईन आहे. स्ट्रेट लाईन गेल्यानंतर पॉईंट्स दाखवायचे. ओके, -5 -1 -2 -1 -5 हा पॉईंट -1 हा पॉईंट काय 0 -2 0 -2 हा काय 1 1 हा काय 2 4. पहिली लाईन ड्रॉ केली गेल्यानंतर पहिल्या इक्वेशनची लाईन ड्रॉ केल्यानंतर दुसऱ्या इक्वेशनचे पॉईंट ग्राफ पेपरवर शो करायचे. 0 -3x 0 -3x 0 -3 हा पॉईंट दुसऱ्या इक्वेशनचा पहिला पॉईंट. दुसरा x 1 -1 x 1 -1 x 1 -1. तिसरा पॉईंट असणार 2 1 x 2 1 x 2 1. हा पॉईंट इथं असणार x2 1. पुढचा पॉईंट असणार आहे 3 3 x 3 y आणि हा y3 x 3 x ची व्हॅल्यू आहे 3 y ची व्हॅल्यू आहे y ची व्हॅल्यू 3 म्हणजे हा पॉईंट इथं असणार आहे. तर हे तुझे पॉईंट्स असणार आहे. याच्यातनं एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची सेकंड इक्वेशन साठी. हा पॉईंट 0 मायनस. तर अशा पद्धतीने पॉईंट प्लॉट करून घ्यायचे. तर आता आपल्याला हे पॉईंट्स प्लॉट केल्यानंतर त्या इक्वेशनचं नाव द्यायचं आहे 2x minus y equal to 3. 2x minus y equal to 3. दोघे इक्वेशनचे पॉईंट्स प्लॉट केले गेल्यानंतर इंटरसेक्शन पॉईंट भेटेल. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन हा जो भेटला आपल्याला -1 -5. मग सुरुवातीला म्हणायचं -1 -5 इज द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ दिस टू इक्वेशन्स. आणि त्यानंतर म्हणायचं x y equal to -1 -5 is the solution of given symmetry.